गोकुळ सोबत गोकुल. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय शस्त्र दलाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हातकणंगले ते शिरोली तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आलं होतं. हातात राष्ट्रध्वज घेऊन व रॅलीसमोर देशभक्तीपर गीते लावून भारत माता की जय घोषाने हातकणंगले येथील शिवसेना कार्यालयापासून सुरू झालेली रॅली अतिग्रे चौका कुरकडी हेरले हालोंडी करत शिरोले येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकची कुटील मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असून या जवानांचे मनोबल वाढवणं हे आपले कर्तव्य आहे. तसेच तालुका प्रमुख अजित सुतार यांनी मनोगत व्यक्त केलं. दरम्यान रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे यांनी मांडले. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.